पप्पा, हा ही भीम जयंती साजरी करणं कधीपासून सुरू झालं? अच्छा, भीम जयंती आहे ना बेटा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. बाबासाहेबांचं काय मोठेपण आहे सगळ्याला माहिती आहे. जनार्दन रणपिसे नावाचे एक गृहस्थ होते पुण्यामध्ये. त्यांनी सगळ्यात पहिली जयंती 14 एप्रिल 1928 ला सुरू केली. आणि ही जयंती इतकी जोरात होती की त्यांनी हत्तीच्या अंबारीवर बाबासाहेबांचा फोटो ठेवून, प्रभात स्टुडिओ जो आहे त्या पुण्यातला फेमस चित्रपटाच्या संदर्भातला, तर त्यांच्या रथावर, उंटावर ही सगळ्यात पहिली जयंती साजरी केली असा इतिहास. आणि त्याच्यानंतर मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सुरू झाली. हे जे भाऊसाहेब रणपिसे होते ना, हे गृहस्थ पुण्यामध्ये अतिशय मोठं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कार्यकर्ता म्हणून करायचे. त्या काळामध्ये त्यांनी बाबासाहेबांचा मोठा सत्कार केला आणि या सत्कारामध्ये 5,000ची थैली बाबासाहेबांना अर्पण केली. इतकंच नाही, पुणे कराराच्या वेळी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा पुण्यात गेले तेव्हा एक हॉटेल होतं, नॅशनल हॉटेल, जिथे बाबासाहेब थांबले होते. तिथली सगळी सुद्धा व्यवस्था या भाऊसाहेब रणपिसेंनी केली होती. म्हणून जयंती साजरी करण्याचं खरं श्रेय जर कुणाला असेल तर या भाऊसाहेब रणपिसेंना आहे.